नमस्कार मित्रांनो, मी कोकणी मार्क्या. माझ्या गावाचं नाव तळवली. तर आमच्या गावाचा एक स्पेशलिटी आहे तमाशा. तमाशा म्हणजे काय? बहुरंगी तमाशा मंडळ. तर तमाशामध्ये आम्ही काय दाखवतो? कोकणातली एक लोककला आहे, परंपरा आहे, ती दाखवण्याचा परंपरा करतो की बाईच्या वेशात पुरुष असतात जे की त्यांचं नृत्य सादर करतात. त्याच्याबरोबर संकासूर सुद्धा असतात. पुढे तुम्ही बघालच, मी फास्ट डायरेक्ट इंट्रोडक्शन देतो आणि सुरुवात करतो. कसं ह्याच्यामध्ये काय असतं म्हणजे आम्ही सोंगा आणतो. सोंग म्हणजे एक माणसांचं एक करमणूक करण्यासाठी साधन आहे एक. त्याच्यामध्ये खूप सारे सोंग आणतो, जसं की बनबावडी, मारुती, ताऱ्याचं सॉंग आणि खूप सारे. त्यापैकी इथे आत्ता आमच्या सहानेवरती गोंधळ आहे देवीचा, तर त्यानिमित्त आहे ना एक तमाशा असतो. तर त्याच्यामध्ये 2 सोंग निघतात. आता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. एक तर बनबावडीचा, ते तर खूप प्रसिद्ध आहे. बनबावडी आणि बनबावडा ह्याच्यामध्ये 2 एक कसं लैला मजनू कसं असतात त्या प्रकारचे असतात. तर ही आमची ग्रामदेवता आहे, श्री खेमक्षेत्रपाल सुकाळ कालकाय कालेश्वरी वाघजाय. आणि थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो बिकॉज माझं आपलं एडिटिंग काही नसतं, जस्ट जे समोर दिसेल ते बोलण्याचा प्रयत्न करतो. तर चला मग, आपलं ते एक लैला मजनूसारखे असतात, तर त्यांची एक स्टोरी आहे, तर ती सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर शेवटपर्यंत. तर अशा प्रकारे आता एंट्री झाली आहे कोकण फ्रेम संकासूर. तर अशा प्रकारे थोडक्यात संकासुरांचं नृत्य बघूया. त्याच्यानंतर आपल्याला जसं की तुम्हाला सांगितलं मी की बनबावडी, बनबावडा, त्याच्यानंतर अजून एक सोंग आणलं होतं. तर ते खूप माझ्या ह्याच्यातलं नाही आहे, त्याच्यामुळे मी त्या सोंगाचं नाव काय ते सांगू शकत नाही आहे. तर बघूया, चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर अशा प्रकारे काही लावण्या आहेत ज्या की अशा प्रकारे तमाशात म्हटल्या जातात आणि मध्ये सोंग आणली जातात. जसं की वन साईड सोंग आणली जात नाही, एक सोंग आणतात, त्याच्यामध्ये एक लावणी होते, त्याच्यानंतर परत एक सोंग आणला जातात, त्याच्यानंतर परत एक लावणी होती. तर अशा प्रकारे लावण्या चालू आहेत. तर मध्ये सोंगांचा सुद्धा आस्वाद घ्या आणि मध्ये गाण्यांचा सुद्धा आस्वाद घ्या. तर अशा प्रकारे आता सोंग आला आहे की सगळ्यात पहिली बनबावडी येते, म्हणजे फिमेल व्हर्जन येतं. त्याच्यानंतर मग ती थोडी नाचते वगैरे. त्याच्यानंतर मग बनबावडीचं गाणं म्हटलं जातं, म्हणजे मेल व्हर्जन, तर तो बनबावडी सुद्धा येतो. तर बघा पुढे कशा प्रकारे सोंग आहे ते. कोकणची शान किंवा तळवली गावाची शान तमाशा आणि त्यातलं बनबावड्याचं सोंग. लेट्स स्टार्ट. काय
कोणाला पाहिजे का? भाग्यवंताला विचारतो मी. हा हे कारभारी आजी अगं इकडे ये. हा काय जास्त घेऊन आला वाटतं. आपला जास्त धान्य द्यायला नको. होय. धान्य काय याच्यात मसाला वाटू शकतो का? दोन्ही आहे दोन्ही आहे. दोन्ही दाखवत का? वाचन हो. अरे खाली बस सांगितलास जरा पुढे ये ना प्लीज. सगळं सगळं दोन्ही प्रकार वाचू. 2 in 1. हो काय चालू ठेव. इकडे 3 बाग गेले. अरे वाचू दे माझी. काय पातळ पण आहे आणि तुमचा पाटा पण आहे. दोन्ही प्रकारचा आहे. तुम्हाला घ्यायला आहे, भागणार आहे. साताऱ्यावरून आलोय. पाहिजे का तुम्हाला? तो कसा काय बघा, तुम्हाला परवडत नाही घ्या. तुला पोटावरून उचलता. मग काय करायला लागेल बाबा? हे कारभारी हा. आता हप्त्यावाला आलाय. होय. उद्या सुद्धा, उद्या सुद्धा. एक किलोला 60 रुपये. होय. घालतो कोण? तोच ना. हा. तर काय माहिती आहे, याला भाग पडलाय व. वाचू दे मला. होय, मला काय ती किंमतच सांगितली. विचारतच नाही किंमत पण मी काय सांगणार तुम्हाला हो. बघा बघा आता परवडा असेल तर घ्या. हो कारभारी हप्त्यावाला आलाय तो काय बघ. हो जाते ना एकच पे करते वर दोन पे असतात ना. हा, कुवड आहे ना. हा 2 in 1. तसंच नाही काय. होय. मग ती मोडायची असेल तुला. हा? होय ना. कोल्डिंग काय काय? नाही, असं काय नाही. जर तुम्ही घेतलात ना, एक आधीच दगड घ्यायचा आणि direct मसाला पण तुम्ही वापरू शकता. असं काय नाही. झालं रात्री मी तुमचं काय तुम्ही घ्यायचं तुमच्या हिशोबाने. हो. बघा काय काय जमतं की नाही. हा? तुटा पण होल बनव पाहिजे तसं काय नाही.